जय जिजाऊ, जय शिवराय आणि मी जयश्री. आणि आता सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि आमची तर नाही पण पत्तागोबी बघू शकता तुम्ही. एकदम छान वातावरण आहे. इकडं आमच्या मक्कावर जसं काही तेल सांडलं आहे तेवढी सुंदर दिसते सूर्यप्रकाशामध्ये. आणि त्यासोबत वावर पाहतो असं कच्च भरलेलं आहे. तिकडं कांद्याचं बी किती सुंदर दिसते बघ, छोटे छोटे डोंगळे आलेले आहेत. आणि अशा सुंदर वातावरणात आपण आता निघालो शेतामध्ये. तर आज काय काम करायचंय चला बघू. सकाळी खूप सुंदर वातावरण असतं, पक्ष्यांची किलबिलाट असते आणि ह्या सगळ्या वातावरणामध्ये जेव्हा आपला दिवस सुरू होतो तो खूप सुंदर असतो. आणि आमचं आंब्याचं झाड बघा किती छोटं दिसतंय आणि त्याला किती बार लागलेले आहेत, म्हणजेच आंब्याचा मोहर. आणि त्या मोहराला आता एकदम छोटे छोटे छान असे आंबे पण लागलेले आणि बघून मनाला इतकं प्रसन्न वाटतं. आणि फुलं सरसो के म्हणतात, जेव्हा पण सरसोचे फुलं दिसले काजोल आणि शाहरुख आठवते. कोणाकोणाला आठवतं बरं चला कमेंट्समध्ये लिहा. आणि मस्त ऊन खात आहेत आमच्या बकऱ्या आणि गाई. छान असं वातावरण सकाळचं आणि नंतर असं कडक ऊन पडतं ना की पळून जावं वाटतंच तिथून. तर कशी बघते. आणि उन्हाळ्यातले वेगळे फळं सिजनेबल फळं असतात, तर ते आता रामफळाचं मोसम सुरू आहेत आणि तुम्ही पाहू शकता आमच्या अंगणातल्या रामफळाच्या झाडाला किती छान रामफळं लागलेले आहेत आणि भरपूर आहेत बरं का. आणि 1-1 किलोचे आहेत पण आहे भरपूर. आणि आम्ही जर नारळ पण लावलो तर त्यालाही अतिशय उत्कृष्ट पद्धतीने नारळ येत आहेत. आणि हे जास्वंदाचे फुलं जे आपल्या देवाला गणपती बाप्पाला पाहिजेच असते आमच्या देवारामध्ये. आणि आम्ही जवळच बेलाचंही झाड लावलेले आहेत आणि अशा सगळ्या आजूबाजूला पाहिजे असतं आपल्याला सगळ्या. तर हे बघा पाईपातून पाणी कसं दिसतंय पळताना. कुठं चाललं आहे बरं ते चला बघूया. सगळ्या व्हिडिओत म्हणतात बरेच जण की तुम्ही चपला घालतात पाणी भरताना, तुम्ही शेतकरी नाही आहे. तर बघा खडे दिसत आहे की नाही, तर याच्यामध्ये मुळं चप्पल बूट वापरतातच आमच्याकडं पाणी भरताना, कधी इच्छा असली नसली तरी. आणि याच्यात खूप अणकुचीदार खडे असतात, ते पायाला रुततात. आणि मी यामुळं मी बऱ्याच वेळेस दांडातलं पाणी दाखवते, कारण तुम्ही पाहता तर त्याच्यामध्ये की कसे खडे असतात ते आणि ते पायाला रुततात पण. कारण आमच्याकडं जमीन अशी उत्कृष्ट पद्धतीची नाही आहे ती आहे, पण त्यातनं खडकातनं मोती उगवतो आम्ही. तर ते कसे तुम्हाला माहीतच आहेत, बरोबर आहे की नाही. आता पाणी भरायचं काम सुरू आहे, पण आज लाईनीमध्ये फॉल्ट झालेला आहे थोडासा. किती वेळ लाईन टिकते माहिती नाही, तरी पण आपण जेवढं होईल तेवढं भरूया. कारण सकाळी सकाळी जर पाणी भरलं की ते पाणी जास्त घेत नाही वावर, पण दुपारून जर बनायचं ठरलं तर आपल्यालाही थांबू वाटत नाही आणि वावरही खूप पाणी घेतो. म्हणजे उन्हाळा चांगला सुरू झालेला आहे. तर आणि गोबी ठिबकवरती येत नाही चांगली. आणि हा इथून जाण्याचा जर रस्ता आहे तर बारे इकडचे असले ना तर इकडून न जाता याच्यावरती पाय ठेवून जातात, त्यामुळे ते फुटतातच. किती छान प्लॉट आला आहे ना आमचा गोबीचा. तर गोबीच्या दिवशी लागवड केलेली आहे गोबीची आणि आता 2 महिने झाले याला. 15 दिवसामध्ये काढायला सुरू होईल. तर पाणी वावरले हळूहळू घेत. एक जण तिकडं बसवलेला आहे आम्ही माणूस हां. आणि मग इकडून सांगतात कारण मध्ये गेलं की पानं मोडतात. ए बीटरूट उपसा आपण हे खराब होऊन जाईल ना आता वाढलं एक कोणतरी नेलं आता आत्ता 2-4 नेले कोणतरी नेलते हे आज ताजं उपलं. मोठं फोन उठतं यायला चल बरं यायला मोठं फोन
यायलाच चोरलं. एक पाक आहे ना तुम्ही फेकून दिली मी, मला नाही आवडत ते. नाही, यायलाच चोरलं. बरोबर ना हे तुझे जवळ आणू हे बघ. चला आपण धुवून काढतो. आणि मी म्हटलं होतं ना फॉल्टेड लाईट जाणार तर गेली बघा लाईट. आमचं पाणी भरायचं पण राहिलं. पण आता बीट घेतलं याला धुवून आपण व्यवस्थित घेऊन घरी येणार आहोत आता. हे बघ जवळ दाखव. आणि आमच्या अंगणातली हे झाडं दाखवत आहेत तुम्हाला की उन्हाळा सुरू झाला आहे, पण गळून गेली आणि नवीन पालवी सुरू झाली. आमचा बदामाचं आणि बेलाचं झाड आहे आणि इकडं लिंबाचं आहे, इकडं लिंबाचं. तर सुरुवात झालेली आहे. आणि ही आमची फुलगोबी आहे, तर फुलगोबी पण काढायचं काम सुरू आहे. तर अशा सगळ्या धावपळ सुरू आहेत ना सध्या. एकीकडं पाणी भरणं तर एकीकडनं गोबी काढणं. तर मनाला उन्हाळा लागला आहे पण कामाला दम नाहीत आमच्याकडं. भरपूर काम आहेत, जेवढं करावं तेवढं थोडंच आहे. आणि आमचे प्लॉट कसे गच्च भरलेले दिसत आहेत. फुलगोबीचा वेगळा दिसतो, पत्तागोबीचा वेगळा दिसतो. आणि ब्रोकली आमच्याकडे जास्त काही लावत नाही म्हणजे 1-2 वेळेस ट्राय केली होती पण ती काही छान येते पण तिला मार्केट नाही मिळत. आणि याचाही भाव उतरलेलाच आहे सध्या, एवढा काही भाव नाही त्याला, काढायलाही परवडत नाही पण काढावं लागतं. तर पत्तागोबीला पाणी भरायचं काम सुरू. जास्त पाणी झालं की असं बाहेर निघतं बघा. किती पण सांभाळून बारं दिलं तरी पण जास्त होतंच. आणि ते झालं की चाललंय नदीमध्ये. नदी आली बघा आमची, आर्टिफिशियल नदी. आणि नदीत तर किती दगड आहे बघा. एक काही वावरात जी कंडिशन आहे तीच नदीत जी कंडिशन आहे तीच वावरामध्ये. आणि तरी पण आमच्याकडं असे खडकाला मोती येतात. एकदम सुंदर असं भाजीपाला उत्पन्न होतं आमचं. कोणतंही पीक बघा 1 नंबर असतं. त्याचं कारण की आपली मेहनत जर चांगली असली, आपलं इरादे जर चांगले असले तर सगळं काही बेस्ट होतं. आणि सिच्युएशन कशी पण असो त्याच्यावर मात करू शकतो आपण. तर आजचं आमचं पाणी भरायचं राहून गेलं आहे कारण मध्येच लाईट गेलेली आहे, त्याच्यामुळं आता लाईट काही येत नाही उद्यापर्यंत. तर आजचा व्हिडिओ इथं थांबूया. आवडला तर लाईक नक्की करा. परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत राधे राधे.